आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आम्ही आता जातोय तळ्यात मासे पकडाय। तर चला जाऊया। आता कसं पाणी कमी झालंय तळ्यातला, त्यामुळे आम्ही आता चाललोय। वाजले दुपारचे 2:30। मित्रांनो आता तळी आटली आहेत आणि तळी आटली की आमच्याकडे मासे पकडायला येतात, म्हणजे गावाची पोरं। ते बघा आज पण आल्यात, एकदम पाणी कमी झालंय। मासे पण खूप मेले आहेत बाजूला। पकडे तुम्हाला दाखवतो, एकदम बारीक बारीक आहेत मासे। शेवटला तळी असतात तेव्हा मासे पकडले जातात। बारीक 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 असे मासे भेटतात आणि इन घेऊन वाढतात। तुम्हाला दाखवतो, मी पडलो तर परत लोळी नाही आत। पाचकाच भेटले तरी बारीक पाचकाच मस्त तव्यावर टाकण्यासारख्या झाली। इधर पिशवीत धर डायरेक्ट, जरा पाना बिना टाक। पकडतात म्हणजे माझ्या अंगावर उडी उडी एकदम आटलाय, सगळा सुकला। आता पहिला पावसाळ्यात बघताना पाणी खूप असते बघा, आता सुकला सगळा। आणि ह्या तळ्याचं नाव आहे जकाता। रोशन निवडत आहे मासे। रोशन बारीक बारीक आहे, मी पण मदत करते। बाबू निवडाय मदत करे का बाबू? मोठं मोठं निवड, मासे निवड मोठं। हे बघा एकदम पाणी कमी झालं ना की एकदम अशी बारीक पातका असतात, आमच्याकडे पातका बोलतात। आणि हे इकडे पकडत आहेत पाणी स्वतःच, आणि मासे पण खूप मेले। हे बघा आणला नेसे आता सगळी साखर बारीक। इकडे टाका, इकडे टाका। मासे पण केवढे केवढे मेले तर एकदम बारीक आहे। आम्ही आता चाललोय थोरल्या तळ्यात। थोरल्या तळ्यात पाणी खूप आहे अजून, तिकडे आटले सर्व बाकीकडे। टिप्पळ तळा, जकाता, आंब्या तळा। आता आम्ही चाललो आहे थोरला तळ्यात। मित्रांनो आम्ही आता थोरल्या तळ्याजवळ आलो आहे। थोरल्या तळ्याला पाणी कमी झालं आहे थोडाफार, पण ह्या तळ्यात पाणी खूप असतो दिवाळीपर्यंत। दिवाळीनंतरच असतो आता खरं म्हटलं तर। आत्ताचे भाग पडले आहेत, मधल्या पॅकेजमध्ये पाणी आहे, बाजरी पॅकेज आटले आहेत तिथे। हे बघा रोशन गेला येईन पण जात। बघा पाणी बघा, तुम्हाला ह्या आधी पण दाखवला होता आता व्हिडिओ, तर त्याच्यात पाणी खूप आहे आणि आता आटला आहे। तर अजून पाणी खूप आहे त्याच्याकडे।
आणि आता हे वाढतं दिन. पाणी वगैरे एकदम कमी आहे, रान आहे खूप तळ्यात. इन वाढायला पण मुश्किली निर्माण होते इन वाढताना. आणि इकडे आले, ह्या भागात आले इन वाढत आता. तर मी तिकडंच जातो आहे. आम्ही आणलेला छोटा पॅकेट बडा डमागा बघा, चिखलात नाही येतो आहे. एवढ्या डबक्यात इन वाढतात. हाय काय रे, भेटलाय काय? एक पण नाही टाकूगच आहे एवढा. पावसाळ्यात तर पुरा भरलेला असता इकडे, आणि आज तसं एवढा डबूगच राहिला पण वाढत आहे तिथे. हाय हाय बेडकाच भेटतात नेहमी. अरे चिंगुडी नको, असं दे असं दे असं दे. एक भेटला चिंगुडी हातात नाही घे. चला राखूया. चला झालं, इन उडून जमलं. त्याच्या चाकू किती भेटले? चाकातली 5 काय सगळे आहेत, बाकी काही नाही. 5 काय चिंगळ्या 2-3 आहेत, ती पण थोलातच भेटले. हा काधी घेऊन आला, दाखव दाखव बघू. हा पोंजन काढला नाही, गडग्यात नाही राखून. सनसनीचा चिंगूळ. चला बघूया, इकडे राखतायत पंजानी. तीन लाव ना. ह्या गडगा इथं म्हणजे दगडी, या मेरे दगडी लय आहेत, त्याच्यात आता राबताय ती पोर. हा एक थोरला तळा राबतायत. लावलं नाही हे बघा, इन लावलं नाही आणि आता दगड राबतील. पहिलाच काढला, दाखवचे पंजा पहिलाच बघा. दुसरा सुलेमान काळा आहे, एकदम काळा बघा. झिंगा काढला एकाच दिवसात. झिंगा पण मोठी आहे त्याच्या रान असल्यामुळे. हा बघा तिसरा काढला पंजा, 1 नंबर पंजा. एका दगडातली 4 झिंगडा काढला मी. अजून हा गडगा पुरा तिकडे सर आहे आणि मागं इकडे सर आहे पुरा. त्या दगडांखाली चिंगळा मजबूत असणार. त्या इनीत बघा किती गेल्यात राखताना. 2 इनीत गेली चिंगळा, म्हणजे एका दगडाने 5-6 चिंगळा काढल्या ना त्यांनी. दाखव गो हे, दाखव हे. एकदम बारीक आहे, सोडून द्या. राखतात दोघं तिघं पण एक्सपर्ट राखणार, असं पकडणार. पंजन काढणार. पंज दाखव. पंजा लवकर काढताय का? पंजाच्या वासावर येतात ते बघा. मोठा चिंगूळ अगो ह्यानं पण काढला नव्हता पण आहे. छोटा साधारण आहे पण आहे. 1 नंबर भेटतात चिंगळ्या. वडून भेटली नाही पण राखून तरी भेटतात. अजून एक काढला बंडून वाटतं. काढला 1 नंबर. पकडणारे एक्सपर्ट आहेत. हा बारका बघा, छोटा पॅकेट आणलेला आहे. तापर राखो बघताय पण 2दा मेला झाला, उतानी झाला चिखला, त्यामुळे आता बाहेरच आहे. पंजाकडे पावर आहे पकडण्याची, वासावर सगळा बोलून घेतो. बघा किती आलेत. काय नाही, अजून 2-3 दिवसात मित्रांनो हा तळा अजून खाली येईल, म्हणजे पाणी खाली येईल अजून.
आणि मासे पकडायचे एकदम इझी होऊन जाईल. पकडण्यात एक्सपर्ट आहेत तिघे पण. हा ते एकदम एक्सपर्ट आहे. आता भारणा सांगताय ह्या दगडाखाली बघा भेटतील तुमका. इकडे काय नाही वाटतं आता काय नाही. इनीत बघा किती गेली. इनीत पण काय नाही रान आलाय. हे ह्या दगडाखाली बघा सरळ रापा. क्वेश्चन काही पण रापू नको. एका एका दगडाखाली बघा ना. आहे ते बघा पायाखाली आहे ना. भाऊ तू पण राब जा इथे दगडाखाली. हा म्हणता मी गेलो तर सगळीकडे नेमका भेटणार नाही काय म्हणता खाली जायत नाही. ह्या 2 दगडांखाली काहीच भेटलं नाही. तिकडे 4-5 भेटले म्हणून इकडे भेटत नाही वाटतं. भेटला काढला वाटतं पण बारकाच आहे पण काढला एकदम बारका आहे. काढला पण एक काढला जवळ न दाखवतो काढला नंतर. हा काढूचा बघूया इनीत किती गेलेत. काय ना मित्रांनो पावसाच्या सुरुवातीला ना हा इकडे हा सुकलेला एरिया दिसतोय ना शाटचा तर एकदम फुल झालेला असतो. आणि इकडचा पण एकदम फुल भरलेला असतो जेव्हा पाऊस सुरुवात पडतो ना सुरुवातीला तेव्हा. आता पाऊस गेला आणि तळा पण आटला आणि काढला नाही. पोंजांचा 1 नंबर काढला नाही. काळाच आहे बघा. सनसनीत आहे सनसनीत. साईज बघा बिग साईजचा आहे काळा. आमच्याकडे चिंगूळ बोलतात त्याला. तुमच्याकडे काय बोलतं ते सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे चिट्टा सुटला तर शिवाय घालशील मला. अजून एक काढला ना काळा. कोणत्या एक्सपर्ट आहे पकडण्याचा बघा. अजून एक बंडून पण काढला ना काळा. हा तर एकदम काळाच आहे. काळीच भेटतात त्यामुळे उन्हानं तापली आहेत ती. अजून एक काढला ना वाटतं बंडून काढला. कोणत्या पकडण्याचा एक्सपर्ट आहे. कोणत्या म्हणजे तुमका समजलं नसेल तुमका नाव सांगतो रोशन. हा बघा बारकावून स्वतः आहे भाऊ. पाठी बाजूक राहा. कोण पुढं कोण आहे बघ. हा बघ काढला ना वाटतं बंडून अजून. आहे बारका आहे पण काढला. मासे पकडण्यात तिघं पण एक्सपर्ट आहेत पण त्यांना सुट्टी नव्हती म्हणून वाघ गप बसले होते. तर वाघांका आज चांगला दुपारनंतर वेळ भेटलाय तर आज काय गप राहत नाही आहेत. एक तर पिशवी धरूनच आहे. तुम्ही टाका मी धरतो. हा काढताय बघा राणा सकट उचलताय. डोकुळ काढला. आमचे डोकुळ खायत नाही मित्रांनो पण ह्याला भेटलाय. बंडू तर प्यारानच काढताय बघा. आणि आता कसं पाणी अजून कमी झालं अजून चिंगळ्या भेटतील पण का पाणी असल्यामुळे वळणात पण त्रास होत आहे म्हणून दगडात राबताय. बारक्यान बघा 60 पकडला खाली जाऊन एकट्याने. बघा बंडू तर चिंगळाच काढताय गप बसतच नाही. चैतन्य येऊन पकडला नसती पण त्याकडे पिशवी दिली नाही धरू. तू म्हणतात उभा राहा आम्ही बघताव काय त्या. बघा हा गप राहत नाही. तुम्ही करा मी आहे. पण काढला नसता काढला. बंडू तर खायना काढता काय माहिती. तीच दाखवता काय सारखा समजत नाही. टाकला तरी पण तीच दाखवता. सार होती वाटतं एका जागेवरच. पाणी खूप आलं की आम्ही याच्यात पोहताव पण आता पोहण्यासारखं राहिलं नाही काय. रान सगळा पुसला आणि वास पण खूप मारतो पाण्याला. पोहण्यात एवढा इंटरेस्ट नाही राहिला आता. चिंगळ्या खूप भेटतात आज राखून. काढला ना खूप भेटत राखून. तेव्हा काढला बघा राबताय बघा. एका भेटतात पण दाखवत नाही खिशातच ठेवता आतल्या आत. चड्डीत टाकताय. अहो चड्डीत टाकू नको मरतील ती.
ही माझ्या मित्रांनो शेवटलाच भेटते जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आपल्या चॅनलचं नाव माहिती असेल तुम्हाला, मी कोकणात MH08. आपल्या चॅनलला शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याला उडी मारून गेला वाटतं कशी आला ऐकत नाही आज गाडी. वाघ गणपतीपासून शांत बसले होते तळ्यात जायचे मित्रांनो. आता घडघडत आहे म्हणजे पाऊस येईल असं वाटतंय. वातावरण बघा म्हणजे ढग काळे झाले आहेत आणि घडघडत आहे. पाऊस येईल असं वाटतंय. आणि आता भात कापणी चालू झाली आहे आणि त्यात आणि मध्ये पाऊस येत आहे. परत सगळा रोजवून टाकतो पडला तर. काढला रोशनने काढला ना. ब्लॅक बंब आहे. हा पण ब्लॅक आहे का? ब्लॅक बंबच भेटतात मित्रांनो. गडगडचा आहे बघा असला बेकार. बघूया एनीत किती गेलेत बघूया. किती आहेत एनीत घ्या एका देऊ होती. काळाची पोरा भेटलेत 2. रोशन दाखव. काळाची पोरा भेटले 2. काढला नव्हता काढला. सगळं जाणीव झाली गंगा मला काळीच काढताय ना. तर मित्रांनो मगाशी ऊन पडत होता आणि आता पावसाने सुरुवात केला नाही बघा. अचानक पाऊस आल्यामुळं वाटो लावणार आहे. तर ती लोक तिकडे पकडतात मासे बघा. मी जरा इथं झाडाखाली उभा राहतो भिजीन. पाऊस आला म्हणून धावत येतात. भिजला तर हायच पण गडगडत आहे ना. घाबरलाय. ए या इकडे या झाडाखाली. इकडे इकडे या. पावसाचं वातावरण म्हणजे पावसाने काळोख बा किती गेला नाही. वाजले जास्त वाजले नाही आहेत. 4 वाजलेत आणि माझी ऊन पडत होता आणि आता पाऊस आलाय जोरात. ती लोक तिकडे पकडत आहेत तेवढं. मित्रांनो आज भेटलेला माझा चिंगळा द्यायचं आज भेटले. पाच काय दिसणार नाही तुमका. चिंगळा द्यायचा आणि हा तळा पुरा गजलून टाकला बाय. आणि हे 2 जण आहेत इकडे. आता आम्ही जातोय घरात. पकडून झालं. 2 जण इथे राहतात चिखलात. चिंगळाच आहे आज भेटतात सगळी. त्यामुळे हे काय गावचं नाव घेत नाही म्हणून दाखव. चिंगळाच आहे चिखल आहे. पण दाखव पिशवीला खोल जरा खोल. हे बघा मित्रांनो किती भेटले त्यांना पण. चिंगळाच आहे सगळी. आता मित्रांनो मासे पकडून झाले आहेत आता. आणि आम्ही आता निघालोय घरी. चला जाऊया. थोडेफार मासे भेटले तेवढे भरपूर झाले. पाऊस पण येत आहे त्यामुळे आम्ही निघालेच घरी. अडचण बघा वाट आहे वाट काय दिवशी. आम्ही आता निघालेच घरी. तर मित्रांनो आता आम्ही तळ्यातनं मंदिरात आलो आहे. तर पाऊस लागत होता खूप म्हणून मंदिरात आला. पाऊस पण खूप लागत आहे म्हणून मंदिरात आला.
मित्रातून माशातून आम्ही आता घरी आलेले आहेत. तर त्याला पाऊस पण लागतोय, खूप चांगला गडबड आहे जरा. जस्ट आत्ताच घरी पोचलेलं आहे. मित्रांनो आम्ही आता घरी पोचलेलो आहेत आणि जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.